हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल. गोल MPSC या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटी या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम सविस्तर समजून घेतला. आता आपण पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे भूगोल, त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त टॉपिकची यादी सांगणार नाही, तर प्रत्येक टॉपिकमधून नेमकं काय अभ्यासायचं आहे, कोणत्या भागावर जास्त भर द्यायचा आहे आणि परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हेही सांगणार आहे. भूगोल हा असा विषय आहे जो प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम एकदा व्यवस्थित समजला तर पुढचा अभ्यास खूप सोपा होतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नोट्स तयार ठेवा आणि मध्येच कोणताही मुद्दा महत्त्वाचा चुकू नका. चला तर मग वेळ न घालवता MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या दृष्टीने जॉग्रफीचा सिलेबस कसा इम्पॉर्टंट आहे आपण ते बघूयात. तर भूगोल या विषयामध्ये आपल्याला दोन पार्ट्स पडतात. एक जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. कंबाईनसाठी महाराष्ट्राच्या भूगोलवर आपल्याला जास्त फोकस करावा लागेल. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे भारताचा भूगोल, त्यात आपल्याला लिमिटेड टॉपिक्स जे आहेत ते अभ्यासायचे आहेत. सगळ्यात पहिले आपण महाराष्ट्राच्या भूगोलवर फोकस करूयात. त्यात आपल्याला कोणकोणते मुद्दे करायचे आहेत ते सांगते. तर महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये पहिला जो आपला चॅप्टर आहे तो म्हणजे स्थान आणि विस्तार. आता स्थान आणि विस्तार या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर बेसिक माहिती महाराष्ट्राची आपल्याला ती जाणून घ्यायची आहे. त्यात राजकीय सीमा कोणत्या आहेत, नैसर्गिक सीमा कोणत्या आहेत, सलग 2 राज्यांना लागून असलेल्या सीमा कोणत्या आहेत, महाराष्ट्राची स्थापना कशी झाली, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे, प्रशासकीय विभाग कोणते आहेत, प्रादेशिक विभाग कोणते आहेत, प्राकृतिक विभाग कोणते आहेत, तसेच महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांमध्ये कोणते जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये तालुके कोणते आहेत, लहान तालुका कोणता, मोठा तालुका कोणता, उत्तरेकडील तालुका कोणता, दक्षिणेकडील कोणता, अशा प्रकारे आपल्याला प्रशासकीय विभागांबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. तसेच महानगरपालिका देखील आपल्याला त्यात अभ्यासायच्या आहेत. क्षेत्रफळाने सर्वात मोठे लहान जिल्हा कोणते आहेत किंवा मोठे 5 जिल्हे कोणते आहेत, प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यांची संख्या किती आहेत आणि जिल्हे व त्यांना लागून असलेल्या इतर जिल्ह्यांची संख्या आणि कोणते जिल्हे आहेत ते सारख्या नावाचे व एकाच उच्चाराचे तालुके कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, समुद्रकिनारा व त्यांना लागलेले जिल्हे कोणते आहेत, हे आपल्याला स्थान व विस्तार या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा विषय आहे, टॉपिक आहे तो म्हणजे प्राकृतिक भूगोल. आता प्राकृतिक भूगोलमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर महाराष्ट्राची प्राकृतिक नैसर्गिक सीमा कोणती आहे, पश्चिम किनारपट्टी, तिची निर्मिती कशी झाली, विस्तार कसा झाला, लांबी, रुंदी, उंची, क्षेत्रफळ, उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकण, खलाटी, वलाटी, खाडी किंवा बेटे, या प्रकारचा अभ्यास तुम्हाला यात करायचा आहे. तसेच मृदा, कोणत्या ठिकाणी पाऊस कसा पडतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पश्चिम घाट देखील तितकाच महत्त्वाचा आहे, त्याबद्दल देखील आपल्याला सविस्तर माहिती वाचायची आहे. त्यानंतर प्रमुख जलविभाजक सह्याद्रीची वैशिष्ट्ये यात येतो तो. महाराष्ट्राचे पठार, त्याबद्दल बेसिक माहिती, लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, त्याची निर्मिती, तसेच सातमाळ, अजिंठा, डोंगररांगा, विस्तार, शिखरे, नद्या, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, शंभू महादेव डोंगररांग, सातपुडा पर्वतरांग, त्यांचा विस्तार, तोरणमाळ डोंगररांग, गाविलगड टेकड्या, याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याबद्दल आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात. तसेच त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे नदी प्रणाली. आता नदी प्रणालीमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची महाराष्ट्रातील नदी गोदावरी नदी, जसे की तिच्याबद्दल आपल्याला अनेक प्रश्न विचारले जातात. गोदावरीचे डाव्या तीराकडून कोणत्या नद्या येऊन मिळतात, उजव्या तीराकडून कोणत्या नद्या, गोदावरीचा उगम कुठे होतो, कोणत्या राज्यातून वाहते, कोणत्या जिल्ह्यातून वाहते, याबद्दल आपल्याला करायचं आहे. गोदावरी बरोबरच इतर ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत जसं की भीमा, कृष्णा, पंचगंगा, वैनगंगा, तापी, नर्मदा, या नद्यांबद्दल देखील आपल्याला अभ्यासायचं आहे. तसेच नदी प्रणालीमध्ये आपल्याला पूर्व वाहिन्या नद्या, पश्चिम वाहिन्या नद्या, कोकणातील नद्या, दक्षिण वाहिन्या नद्या, उत्तर वाहिन्या नद्या, याबद्दल देखील आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर
आपला पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे खडक प्रणाली. आता खडक प्रणालीमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, जे खडकाचे निर्मिती कशी झाली आणि त्यांचा क्रम कसा आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला आर्कियन खडक, कडप्पा खडक, धारवाड खडक, विंध्य खडक, गोंडवनकालीन खडक, दख्खन लावा खडक याबद्दल आपल्याला माहिती वाचायची आहे आणि हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक वर्षी आपल्याला खडक प्रणालीवर प्रश्न बघायला मिळतो. त्यामुळे आपल्याला हा टॉपिक करायचा आहे, स्किप करून चालणार नाही. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे आपला महत्त्वाचा तो म्हणजे हवामान. आता हवामान या टॉपिकमध्ये आपल्याला जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे कुठे आपल्याला कसं हवामान आढळतं, सम हवामान, विषम हवामान, दैनिक तापमान कक्षा, वार्षिक तापमान कक्षा, उन्हाळा कोणत्या राज्यात कसा असतो, कोणत्या जिल्ह्यात कसा असतो, महाराष्ट्राच्या हवामानावर प्रभाव पाडणारे घटक कोणते आहेत, त्यानंतर हिवाळा पावसाळा या ऋतूंबद्दल देखील आपल्याला वाचायचं आहे. म्हणजे पावसाचे प्रमाण कुठे सर्वाधिक आहे, ठिकाण कोणतं आहे, दिवस रात्र पावसाचे दिवस कुठे जास्त आहेत, सर्वाधिक प्रमाण पावसाचे कुठे आहे, त्यानंतर आरोह पाऊस, प्रतिरोध पाऊस, आवर्त पाऊस याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तसेच कृषी हवामान विभाग, दक्षिण कोकण किनार विभाग, उत्तर कोकण किनार विभाग, पश्चिम घाट प्रदेश, उपपर्वतीय विभाग याबद्दल देखील आपल्याला माहिती रीड करायची आहे. तसेच हवामान या टॉपिकमध्ये जे महत्त्वाचे 3 त्रिवार्तानुसार जे हवामानाचे विभाग आहेत ते म्हणजे AM, BSH, AW याबद्दल तुम्हाला सखोल वाचायचा आहे. तो अतिशय इम्पॉर्टंट महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपल्याला त्यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे मृदा. आता मृदा या टॉपिकमध्ये आपल्याला काय करायचं आहे की मृदेची निर्मिती कशी झाली आहे, मृदेमध्ये कोणते घटक आपल्याला आढळतात, मृदेचे प्रकार कोणते आहेत, महाराष्ट्रातील मृदा ही कोणत्या प्रकारची आढळते, काळी मृदा, जांभी मृदा, तांबडी मृदा, गाळाची मृदा, दलदलीची मृदा, तसेच मृदेची धूप होण्याची कारणे कोणती आहेत, त्यावर मृदा संधारणसाठी आपण काय काय उपाय करू शकतो हे देखील आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे कृषी टॉपिकमध्ये आपल्याला धान्याचे प्रकार, तृणधान्य, कडधान्य, नगदी पिके यांचा अभ्यास करायचा आहे. तसेच महाराष्ट्रात कोणकोणती पिके घेतली जातात, तांदूळ, ज्वारी, गहू, बाजरी, ऊस, कापूस, तंबाखू, इतर पिकांच्या जाती कोणत्या आहेत, तसेच महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्र त्याबद्दल देखील आपल्याला प्रत्येक वर्षी प्रश्न विचारला जातो. तसेच कृषी विद्यापीठ, हरित क्रांती काय आहे, फळ उत्पादनात प्रसिद्ध ठिकाणे कोणती आहेत, भौगोलिक निर्देशांक प्राप्त महाराष्ट्रातील पिके, विभागीय कृषी संशोधन क्षेत्र याबद्दल आपल्याला कृषी या चॅप्टरमध्ये वाचायचं आहे. पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे जलसिंचन. आता जलसिंचन या टॉपिकमध्ये आपल्याला काय रीड करायचं आहे तर जलसिंचनाबद्दल जी बेसिक माहिती आहे, जसे की त्याची व्याख्या काय आहे, तसेच पाणी टंचाई वगैरे, पाणलोट क्षेत्र, जलसिंचनाचे प्रकार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते प्रकार आहेत, जसे की विहीर, कालवा, तलाव, उपसा हे कोणत्या जिल्ह्यात होते, तसेच महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त जिल्हे कोणते, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, महाराष्ट्रातील प्रमुख तलाव, महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजना, त्याबद्दल महत्त्वाचे आयोग कोणते होते, आंतरराज्य प्रकल्प, महत्त्वाचे कालवे व पाटबंधारे विभाग, प्रमुख धरणे कोणती आहेत, त्यांची नावे कोणती आहेत, कोणत्या जिल्ह्यात ते स्थित आहे, हे जलसिंचनाबद्दल आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती. तर वनसंपत्तीमध्ये आपल्याला उष्णकटिबंधीय सदाहरित वने हे जे वनांचे प्रकार आहेत ते करायचे आहेत. त्यानंतर उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने, उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी किंवा मान्सून वने देखील आपण त्याला म्हणतो, किंवा उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने, काटेरी वने, खारफुटीची वने या प्रकारचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हे सर्व वनांचे प्रकार आहेत. तसेच राज्यातील एकूण वनच्छादन किती आहे, वनांचे प्रमाण सर्वाधिक कुठे आहे किंवा सर्वात कमी कुठे आहे हे देखील त्यात आपल्याला अभ्यासायचे आहे. तसेच महत्त्वाचा मुद्दा यातील महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प,
व्याघ्र जनगणना, राष्ट्रीय उद्याने कोणती आहेत, महाराष्ट्रातील अभयारण्ये, त्या कोणत्या जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे, त्यांचे वैशिष्ट्य काय आहे, त्यांची स्थापना कधी झाली आहे, तसेच सर्वाधिक खारफुटीचे वने आढळणारे जिल्हे कोणते आहेत, वने आणि त्यांचा उपयोग काय आहे, याबद्दल आपल्याला अभ्यासायचं आहे. पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे खनिज संपत्ती. आता खनिज संपत्ती यामध्ये आपल्याला विभागानुसार खनिज संपत्तीचे वितरण कसे झाले आहे, खनिजांचे 3 प्रकार कोणते, धातू, अधातू, ऊर्जा साधने, महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे कोणती आहेत, त्यात लोह खनिज येतं, बॉक्साईट, चुनखडी, क्रोमाईट, दगडी कोळसा वगैरे या खनिजांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर खनिज संपत्तीमध्ये अजून आपल्याला वीज निर्मिती स्रोतांच्या स्थापित क्षमतेनुसार उतरता क्रम कसा आहे, क्षेत्रनिहाय विजेचा वापर कसा होतो, विभागनिहाय विजेचा वापर, त्यानंतर औष्णिक वीज निर्मिती केंद्र हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, किंवा नॅचरल गॅस विद्युत केंद्र, जलविद्युत निर्मिती केंद्र, पवन ऊर्जा निर्मिती केंद्र याबद्दल देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे उद्योग. आता उद्योग या चॅप्टरात आपल्याला महाराष्ट्रातील उद्योगांची भरभराट होण्याची कारणे कोणती आहेत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC बद्दल वाचायचं आहे. त्यात वाचायचं आहे आपल्याला कायदा, त्याची स्थापना कधी झाली, मुख्यालय कुठे आहे, त्याचा उद्देश काय आहे, तसेच प्रमुख उद्योग जे आपल्याला शेतीवर आधारित आहेत किंवा खनिजावर आधारित आहेत, वनांवर आधारित आहेत, प्राण्यांवर आधारित आहेत, ते आपल्याला करायचं आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे साखर उद्योग, कापड उद्योग, कागद उद्योग, रसायन उद्योग यांच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे. तसेच महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य निर्मिती ठिकाणे कुठे आहेत, महाराष्ट्रातील पंचतारांकित औद्योगिक वसाहती कोणत्या आहेत, महाराष्ट्रातील वस्त्र उद्योग संकुले, तसेच महाराष्ट्रातील उद्योग आणि ठिकाणे, महाराष्ट्रातील औद्योगिक धोरण 2023 व 2019चे रीड करायचे आहे. तसेच दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरबद्दल वाचायचं आहे. महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण 2023 बद्दल वाचायचं आहे आणि कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या चालू घडामोडी देखील आपल्याला वाचायच्या आहेत. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे वाहतूक व दळणवळण. आता यात आपल्याला जी बेसिक माहिती आहे जसं की नागपूर योजना, मुंबई योजना, लखनौ योजना याबद्दल वाचायचे आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग कोणते आहेत, जसं की त्याच्याबद्दल आपल्याला काय वाचायचं आहे, लांबीनुसार राज्यांचा क्रम देखील वाचायचा आहे. राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग यांच्याबद्दल वाचायचं आहे. तसेच रस्त्यांच्या लांबीनुसार क्रम, कोणत्या जिल्ह्यात किती लांबीचा महामार्ग आहे, किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ याबद्दल वाचायचं आहे. त्यांच्याबद्दल जी योजना आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना किंवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना याबद्दल देखील वाचायचं आहे. तसेच रेल्वे वाहतुकीचे प्रकार कोणते आहेत, भारतातील रेल्वे विभागाबद्दल, तसेच कोकण रेल्वे विभाग कुठून कुठपर्यंत, कोणत्या राज्यात किती लांबी आहे याबद्दल देखील आपल्याला वाचायचं आहे. रेल्वेबद्दल जी इतर महत्त्वाची माहिती आहे ती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर जलवाहतूक म्हणजे महाराष्ट्रातील बंदरे ते वाचायचं आहे. महाराष्ट्रातील जलमार्ग कोणते आहेत, महत्त्वाचे जलमार्ग कोणते आहेत ते देखील वाचायचं आहे. पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे व पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हे देखील लक्षात ठेवायचं आहे. सागरमाला प्रकल्प या सर्व गोष्टी आपल्याला वाहतूक व दळणवळण या चॅप्टरमध्ये रीड करायचे आहेत. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे लोकसंख्या. आता लोकसंख्या या टॉपिकमध्ये आपल्याला लोकसंख्येचा विस्फोट कसा झाला, लोकसंख्येची घनता किती, लिंग गुणोत्तर काय आहे, साक्षरता काय, जन्मदर, मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर, नवजात मृत्यूदर, माता मृत्यूदर, एकूण जननदर ही सर्व बेसिक माहिती आपल्याला रीड करायची आहे आणि लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर लोकसंख्येनुसार पहिले व शेवटचे 5 जिल्हे, तसेच महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढ, लोकसंख्येची घनता, स्त्री पुरुष लोकसंख्या गुणोत्तर, महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर, महाराष्ट्रातील बाललिंग गुणोत्तर, साक्षरता, ग्रामीण शहरी लोकसंख्या, वयोगटानुसार रचना, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 हे यात आपल्याला सर्व रीड करायचं आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे आदिवासी जाती व जमाती.
आता यात सर्वाधिक अनुसूचित जाती व जमाती असणारे जिल्हे कोणते? महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण असणारे आदिवासी जमाती, तसेच महाराष्ट्रातील विशेषतः असुरक्षित गट त्याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. तसेच जिल्हा व आदिवासी जमात याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे पर्यटन. आता पर्यटन इथे यात आपल्याला वाचायचं आहे महाराष्ट्रातील जे महत्त्वाचे अष्टविनायक किंवा गणेश मंदिरं असतील त्याबद्दल आपल्याला रीड करायचे आहे. महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग, देवींची शक्तिपीठे व इतर देवींची ठिकाणे, संतांची समाधीस्थळे, मुस्लिम धर्मियांची श्रद्धास्थाने, जैन धर्मियांची पवित्र स्थाने, महत्त्वाचे किल्ले व कोणत्या जिल्ह्यात आहे ते पाठ करायचं आहे. ते तसेच महाराष्ट्रातील लेण्या, गरम पाण्याचे झरे, थंड हवेची ठिकाणे, महाराष्ट्रातील पुळण, धबधबे, महाराष्ट्र पर्यावरण विकास महामंडळ या सर्व गोष्टी आपल्याला पर्यटन या चॅप्टरमध्ये करायच्या आहेत. त्यानंतर आपण भारताचा भूगोल याबद्दल बघणार आहोत. आता भारताचा भूगोल यात स्थान व विस्तार यामध्ये आपल्याला सेम ॲज इट इज महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दल आपण जसं माहिती पाहिली तशीच आपल्याला इथे देखील बघायचे आहे. तर विस्तार, लांबी, क्षेत्रफळ, कर्कवृत्त, प्रमाण, वेळ, तसे क्षेत्रफळाने मोठे आणि लहान राज्य कोणती आहेत ते देखील पाठ करायचं आहे. भारताला लागलेला समुद्र किनारा, तसेच राज्यांचा क्रम, भारताला लागून असलेली आंतरराष्ट्रीय सीमा, इतर देशांना लागलेली राज्यांची सीमा, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सीमा लागलेली राज्य कोणती, हे आपल्याला स्थान व विस्तार या चॅप्टरमध्ये करायचं आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे प्राकृतिक भूगोल. आता प्राकृतिक भूगोलमध्ये आपल्याला करायचं आहे की उत्तर भारतातील पर्वतीय प्रदेश, त्यात आपल्याला ट्रान्स हिमालय, तसेच लेझर हिमालय, शिवालिक हिमालय, पूर्वांचल हिमालय याबद्दल रीड करायचं आहे. आता हिमालयाचे प्रादेशिक वर्गीकरण, त्यात जम्मू काश्मीर, पंजाब हिमालय, कुमाऊ हिमालय, नेपाळ हिमालय, आसाम हिमालय याबद्दल देखील रीड करायचं आहे. तसेच पश्चिम हिमालय, मध्य हिमालय, पूर्व हिमालय. त्यानंतर राज्यानुसार महत्त्वाच्या खिंडी कोणत्या आहेत, उत्तर भारतातील मैदानी प्रदेशबद्दल आपल्याला वाचायचं आहे. त्यात भाबर, तराई, भांगर, खादर, तसेच पंजाब मैदान, राजस्थान मैदान, गंगा नदीचे मैदान, ब्रह्मपुत्रा नदीचे मैदान याबद्दल वाचायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे हवामान. आता हवामान या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचं आहे की वातावरणातील वायू, समुद्रसपाटीपासून उंच जावे तसे होणारे बदल, वातावरणाचे स्तर म्हणजे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर, बाह्यांबर याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. तसेच त्रिवार्थानुसार भारताच्या हवामानाचे किती विभाग पडतात ते विभाग आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचा आहे. तसेच प्रदेशानुसार वाहणारे वारे कसे आहेत, पावसाची नावे कोणकोणत्या ठिकाणी कशी कशी नावे आहेत ते देखील आपल्याला करायचं आहे. त्यानंतर नदी प्रणालीमध्ये देखील आपल्याला इथे करायचं आहे. सिंधू नदीबद्दल आपल्याला इथे आत्ता मोस्ट ऑफ जास्त प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्ही PYQच्या बेसिसवर या चॅप्टरची माहिती काढून घ्या. PYQ रीड केल्यानंतर नदी प्रणाली, खनिज संपत्ती या टॉपिकबद्दल तुम्ही रीड करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे लोकसंख्या चॅप्टरमध्ये तुम्हाला मी महाराष्ट्राचा भूगोल जसं सांगितलं तसंच आपल्याला भारताचा भूगोल या टॉपिकमध्ये देखील लोकसंख्या हा टॉपिक कवर करायचा आहे आणि अगदी डिटेलमध्ये करायचा आहे. त्यामध्ये देखील आपल्याला लोकसंख्या कोणत्या राज्यात कशी लोकसंख्या आहे, साक्षरता दर किती आहे, लिंग गुणोत्तर किती आहे, हे सर्व आपल्याला रीड करायचं आहे. तर अशा प्रकारे हा महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर मग आपण पुढचा जो चॅप्टर बघणार आहोत तो चॅप्टर पुढचा आपला जो आहे तो म्हणजे इतिहास. तर पुढच्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला इतिहास या विषयाचा ॲनालिसिस सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.